भारताची लोकसंख्या हा जगासाठी उत्सुकतेचा विषय आहे. आपल्यालाही या आकड्याविषयी कुतूहल असते. निरनिराळी प्रारूपे लावून लोकसंख्येचा अंदाज करणे अगदीच अशक्य नसते. त्यानुसार भारताची आजची लोकसंख्या 143 कोटीपेक्षा थोडी जास्त आहे. मात्र हा खरा आकडा नाही, तर ते अनुमान आहे. तो याहून जरा कमी किंवा जास्तही असू शकतो. 2011 नंतर 10 वर्षांनी येणारी 2021ची जनगणना कोविडमुळे घेता आली नाही. परंतु कोविडचा जोर ओसरला आणि आपले सामान्य जीवन सुरू होऊ लागले, तेव्हा जनगणनेची आठवण व्हायला लागली. कोविड काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या मृत्यूंची संख्या आणि भीतीही लोकांच्या मनात होती. कोविडमुळे खरेच किती माणसे दगावली, कुठे याचा फटका जास्त बसला, याचा संबंध तपासण्यासाठीही लोकसंख्येचे आकडे मिळायला हवे असे वाटत होते. याखेरीज अध्यापक, संशोधक, सामाजिक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते हेही त्यांच्या अभ्यासासाठी किंवा कामाच्या नियोजनासाठी लोकसंख्येची माहिती मिळविण्यास उत्सुक होते. परंतु जनगणनेची शक्यता दिसत नव्हती. 2022 आणि 2023 साल असेच वाट बघण्यात गेले. 2024मध्ये सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे त्या वर्षी जनगणना होऊ शकणार नाही, याची कल्पना होतीच. आता पुढे काय? जनगणना होणार का? आणि झाली तरी केव्हा होणार? याविषयीची घोषणा कधी होते, याची उत्सुकता मात्र आहे. परिच्छेद जनगणनेविषयी थोडेसे शास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर, जनगणना म्हणजे एका ठराविक काळात संपूर्ण देशातील किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील सर्व लोकांची सामाजिक, आर्थिक व लोकसांख्यिकीय माहिती एका विशिष्ट स्वरूपात संकलित करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि ती सर्व माहिती एकत्रितपणे प्रकाशित करणे. त्यामुळे संपूर्ण देशातील सर्व व्यक्तींची कोण व किती, ते काय करतात, कोणत्या प्रकारच्या घरात राहतात, त्यांच्याकडे काय प्रकारच्या घरगुती सुविधा, सोयी आणि आवश्यक गोष्टी आहेत, याबरोबरच त्या घरातील सर्वांची वैयक्तिक माहितीही मिळते. माहितीतील महत्त्वाच्या बाबी म्हणजे लोकसंख्येचा आकडा, त्यातील वाढ आणि वाढीचा दर, राहण्याचे ठिकाण, ग्रामीण, शहरी, झोपडवस्ती इत्यादी, वय, लिंग, वैवाहिक स्थिती, साक्षरता, शिक्षण, व्यवसाय, उद्योग, स्थलांतर, धर्म, मातृभाषा, अपंगत्व इत्यादी. परिच्छेद यातील बहुतांश माहिती फक्त देशापुरतीच नव्हे तर राज्य, जिल्हा, तालुका, गाव, शहरी, विभाग, वार्ड इथपर्यंत उपलब्ध असते. 2011च्या जनगणनेनुसार देशात 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, 640 जिल्हे, 5961 तालुके, 8001 शहरे आणि 64,082 गावे येथपर्यंत माहिती उपलब्ध आहे. हे आकडे जनगणनेची व्याप्ती आणि त्याबरोबरच महत्त्व समजण्यासाठी आवश्यक आहेत. परिच्छेद लोकसंख्येची माहिती सर्वांना हवी याविषयी दुमत नाही. ती फक्त अभ्यासासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आवश्यक आहे असे नाही, तर धोरणकर्त्यांसाठी ती अधिक महत्त्वाची आहे. कोणतीही धोरणे आखताना, योजनांची अंमलबजावणी करताना आपण हे नेमके कोणासाठी करतो आहे, याचा सरकारलाही नक्की अंदाज हवा. किती व्यक्तींना स्त्रियांना, मुलांना योजनांचा फायदा मिळू शकतो, हे निश्चितपणे कळणे अतिशय गरजेचे असते. अनुमानित लोकसंख्या अशा वेगवेगळ्या गटात जनगणनेशिवाय इतर कुठूनही मिळू शकत नाही. लोकसंख्येच्या आधीच्या आकड्यावरून, काही ठोकताळे वापरून, काही गृहीतकांवर आधारित लोकसंख्येच्या आकड्यांचा अंदाज करणे शक्य असते. पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तो एक अंदाज आहे. पूर्णविराम.